गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय बायोमॉलिक्युल्स आणि बायोमॉलिक्युल्समध्ये आपण फर्स्ट बायोमॉलिक्यूल डिस्कस करतोय कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. तर कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आपण 3 वेगवेगळ्या वेनं करतोय. त्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट पाहिले ऑन दी बेसिस ऑफ हायड्रोलायसिस आणि आज आपण पाहतोय सेकंड ऑन दी बेसिस ऑफ सोल्युबिलिटी. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन सोल्युबिलिटीवरून सुद्धा केलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ सोल्युबिलिटी कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इनटू 2 टाईप्स. तर सोल्युबिलिटीनुसार कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन हे किती टाईपमध्ये केलेलं आहे? 2 टाईपमध्ये केलेलं आहे. ओके, ते 2 टाईप कोणते आहेत? तर याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे शुगर्स अँड सेकंड टाईप इज नॉन शुगर्स. ओके, फर्स्ट टाईप इज शुगर्स अँड सेकंड टाईप इज नॉन शुगर्स. शुगर्स म्हणजे काय? तर शुगर्समध्ये आपल्याला 3 पॉईंट लिहायचे आहेत. जे कार्बोहायड्रेट क्रिस्टलाइन इन नेचर असतात, क्रिस्टलाइन इन नेचर. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे पॉईंट स्वीट टू टेस्ट. हे टेस्टला कसे असतात? स्वीट असतात, गोड असतात. आणि त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट लिहायचा आहे सोल्युबल इन वॉटर. ओके, सोल्युबल इन वॉटर म्हणजे जे कार्बोहायड्रेट क्रिस्टलाइन असतात, स्वीट टू टेस्ट असतात आणि वॉटरमध्ये सोल्युबल असतात, अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणतात? शुगर्स म्हणतात. ओके, जे कार्बोहायड्रेट क्रिस्टलाइन असतात, स्वीट असतात आणि सोल्युबल असतात वॉटरमध्ये, अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणायचं? शुगर्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मोनोसॅकराइड्स. मोनोसॅकराइड्स अँड ओलिगोसॅकराइड्स म्हणजे जे मोनोसॅकराइड्स आहेत आणि ओलिगोसॅकराइड्स आहेत त्यांना काय म्हणायचं? शुगर्स. ओके, मोनोसॅकराइड्स आणि ओलिगोसॅकराइड्स हे कार्बोहायड्रेट शुगर्समध्ये येतात. फॉर एक्झाम्पल मोनोसॅकराइड्स जर आपण पाहिले ग्लुकोज, फ्रुक्टोज. ओलिगोसॅकराइड फॉर एक्झाम्पल सुक्रोज. ओके, तर हे सर्व काय आहेत? शुगर्स. त्यानंतर नॉन शुगर्स म्हणजे काय? तर बरोबर याच्या अपोजिट इथे पॉईंट लिहायचे. हे कसे सांगा? शुगर्स क्रिस्टलाइन इन नेचर. तर हे कसे असतील? ॲमॉर्फस इन नेचर. ओके, ॲमॉर्फस इन नेचर. तर नॉन शुगर्स कसे असतात? ॲमॉर्फस असतात. त्यानंतर सेकंड पॉईंट इथे आपण काय लिहिलं आहे? स्वीट टू टेस्ट. तर इथे काय लिहायचं? टेस्टलेस. ओके, टेस्टलेस. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे, हे कसे आहेत? सोल्युबल इन वॉटर. तर हे कसे आहेत? इनसोल्युबल इन वॉटर. ओके, इनसोल्युबल इन वॉटर. जे कार्बोहायड्रेट ॲमॉर्फस असतात, टेस्टलेस असतात आणि वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात, अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणतात? नॉन शुगर्स म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल पॉलिसॅकराइड्स. कोणकोणते आहेत पॉलिसॅकराइड्स? हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. ओके, पॉलिसॅकराइडचे आपण 2 एक्झाम्पल्स लिहा. स्टार्च आहे, त्यानंतर सेल्युलोज आहे. तर हे काय सर्व येतील? नॉन शुगर्समध्ये येतील. समजले सर्वांना? तर हे होतं सेकंड क्लासिफिकेशन ऑन दी बेसिस ऑफ सोल्युबिलिटी. नोट करा हे. कार्बोहायड्रेटचं थर्ड क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ रिड्युसिंग प्रॉपर्टीज. ओके, तर कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन हे रिड्युसिंग प्रॉपर्टीजवरून सुद्धा केलेलं आहे. On the basis of reducing properties, carbohydrates are classified into 2 types. First type is reducing sugars and second type is non-reducing sugars. Okay, तर reducing sugars म्हणजे काय पहा? The carbohydrates which reduces filling solution and Tollens reagent. जे कार्बोहायड्रेट फिलिंग सोल्युशन आणि टोलेन्स रिएजंट रिड्यूस करतात, अशा कार्बोहायड्रेटला रिड्युसिंग शुगर्स म्हणतात. ओके, आता फिलिंग सोल्युशन म्हणजे काय आणि टोलेन्स रिएजंट म्हणजे काय हे आपण अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ह्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. ओके, टोलेन्स रिएजंट अँड फिलिंग सोल्युशन. जे कार्बोहायड्रेट फिलिंग सोल्युशन आणि टोलेन्स रिएजंट रिड्यूस करतात, अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणतात? रिड्युसिंग शुगर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल ऑल मोनोसॅकराइड्स. जेवढे पण आपण मोनोसॅकराइड्स पाहिले ते सर्व मोनोसॅकराइड्स हे काय येतात? रिड्युसिंग शुगर्समध्ये येतात. ओके, ऑल ओलिगोसॅकराइड्स. सर्व ओलिगोसॅकराइड्स फक्त एक सोडून एक्सेप्ट सुक्रोज. तर सुक्रोज हे काय? ओलिगोसॅकराइड आहे. म्हणजे सुक्रोज ही रिड्युसिंग शुगर आहे का सांगा? नाही आहे. आन्सर इज नो एक्सेप्ट सुक्रोज. समजले सर्वांना?
सेकंड आहे नॉन रिड्युसिंग शुगर्स. तर नॉन रिड्युसिंग शुगर्स म्हणजे काय, याच्याबरोबर अपोजिट डेफिनेशन याची. द कार्बोहायड्रेट्स विच डू नॉट रिड्यूस, द कार्बोहायड्रेट्स विच डू नॉट रिड्यूस फिलिंग सोल्युशन अँड टोलेन्स रेजन आर कॉल्ड नॉन रिड्युसिंग शुगर्स. जे कार्बोहायड्रेट फिलिंग सोल्युशन आणि टोलेन्स रेजन रिड्यूस करत नाही आहेत अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणायचं आहे, नॉन रिड्युसिंग शुगर्स. फॉर एक्झाम्पल सुक्रोज. तर सुक्रोज हे काय सांगा, डायसॅकराइड आहे. सुक्रोज हे काय, डायसॅकराइड आहे. ओलिगोसॅकराइड आहे. सुक्रोज फिलिंग सोल्युशन आणि टोलेन्स रेजन रिड्यूस करत नाही आहे, त्यामुळे सुक्रोज हे कशामध्ये येणार, नॉन रिड्युसिंग शुगरमध्ये येणार. ओके. त्यानंतर पॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइड कोणते आहेत, स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, ग्लायकोजन आहे. तर हे सर्व पॉलिसॅकराइड कशामध्ये येणार, नॉन रिड्युसिंग शुगरमध्ये येणार. समजले सर्वांना, नोट करा. हे 2016 विचारलेला क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन काय आहे, विच वन गिवन बिलो इज अ नॉन रिड्युसिंग शुगर. नॉन रिड्युसिंग शुगर कोणते आहे. ऑप्शन ए ग्लुकोज, बी ऑप्शन सुक्रोज, सी ऑप्शन माल्टोज, डी ऑप्शन लॅक्टोज. तर कोणती शुगर ही नॉन रिड्युसिंग शुगर आहे, तर कोणता ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन इज करेक्ट, सुक्रोज. तर सुक्रोज, ऑल मोनोसॅकराइड्स अँड ओलिगोसॅकराइड्स आर शुगर्स एक्सेप्ट सुक्रोज. तर सुक्रोज ही शुगर नाही आहे, तर सुक्रोज ही काय आहे, नॉन रिड्युसिंग शुगर आहे. सुक्रोज हे नॉन रिड्युसिंग शुगर का आहे ते पुढे आपल्याला पाहायचं आहे इन डिटेल. ओके. फर्स्ट हे नोट करा. न्यू पॉईंट आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कोणता पॉईंट आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर आपल्याला काय करायचं आहे, कार्बोहायड्रेटचा कोणता फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे, तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. ओके. तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ कसा करायचा, याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे कायरल कार्बोनेटम. कायरल कार्बोनेटम याचा अर्थ असिमेट्रिक कार्बोनेटम. ओके. आपण फर्स्ट टॉपिकमध्ये पाहिलं होतं. कायरल कार्बोनेटमलाच आपण काय म्हणतो, असिमेट्रिक कार्बोनेटम असं म्हणतो. ओके. कायरल कार्बोनेटम और असिमेट्रिक कार्बोनेटम रिप्रेझेंटेड बाय 2 क्रॉस लाईन. जो कायरल कार्बोनेटम आहे तो कायरल कार्बोनेटम रिप्रेझेंट कशात आहे, रिप्रेझेंट करायचं आहे, कशानं रिप्रेझेंट करायचं आहे, तर 2 क्रॉस लाईननं. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज फर्स्ट लाईन अँड दिस इज सेकंड लाईन. दॅट इज व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. एक व्हर्टिकल लाईन आणि दुसरे कोणते आहे, हॉरिझॉन्टल लाईन. ओके. 2 क्रॉस लाईनना रिप्रेझेंट करायचा. तर याच्यामध्ये हा जो कार्बोनेटम असेल तो आपला कोणता असेल, कायरल कार्बोनेटम असेल. समजले सर्वांना. त्यानंतर पहा सेकंड पॉईंट, व्हर्टिकल लाईन म्हणजे कोणती लाईन, ही लाईन. ओके. व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट लॉंगेस्ट कार्बन चेन. म्हणजे कार्बोहायड्रेटमधली म्हणजे कोणत्याही कंपाऊंडमधली जी व्हर्टिकल लाईन आहे ती लाईन काय रिप्रेझेंट करते, त्या कंपाऊंडमधली लॉंगेस्ट कार्बन चेन. ओके. ही जी व्हर्टिकल लाईन आहे ती व्हर्टिकल लाईन म्हणजे काय असते, त्या कंपाऊंडमधली लॉंगेस्ट कार्बन चेन असते. ओके. त्यानंतर थर्ड पॉईंट पहा, मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप. जो मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप आहे म्हणजे ज्या ग्रुपचं ऑक्सिडेशन इझिली होतं असा मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप ॲट दी टॉप. ही जी व्हर्टिकल लाईन आहे ह्या व्हर्टिकल लाईनच्या टॉपला नेहमी काय लिहिला जातो, मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप लिहिला जातो. सांगा बरं मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप कोणता आहे, CHO म्हणजे अल्डेड आहे. तर CHO जर असेल त्या कंपाऊंडमध्ये तर तो नेहमी कुठं असणार, टॉपला असणार. ओके. मी तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगतो ते तुम्हाला एक्झाम्पलमध्ये समजेल. ओके. आपण काय करूया, एक एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल ग्लिसरॉल्डिहाइड. ओके. ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय आहे, CH2 CHCHO. नीट लक्षात, दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड. ओके. दिस इज ग्लिसरॉल्डिहाइड. आता पहा हे ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर, याच्यामध्ये 3 कार्बनची चेन आहे. तर ही 3 कार्बनची चेन म्हणजे काय असणार आहे, आपली लॉंगेस्ट व्हर्टिकल म्हणजे लॉंगेस्ट कार्बन चेन असणार आहे. ओके. आणि ते कोणते असणार आहे, व्हर्टिकल असणार आहे. समजले सर्वांना. त्यानंतर पहा हा कार्बन पहा, हा जो H आहे तो H आपण असा लिहूया, हा H. ओके. आता मला सांगा हा जो कार्बोनेटम आहे तो कसा आहे सांगा, कायरल कार्बोनेटम आहे. दिस इज कायरल कार्बोनेटम. ओके. कायरल कार्बोनेटम का आहे, कारण हा कार्बोनेटम 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच आहे. हा कार्बोनेटम एका CHOला अटॅच आहे, दुसरा हायड्रोजन आहे, तिसरा OH आहे आणि चौथा हा CH2OH आहे. म्हणजे हा कार्बोनेटम कसा झाला सांगा, कायरल कार्बोनेटम झाला. ओके. मग हा कायरल कार्बोनेटम कसा ड्रॉ करायचा आहे, आपल्याला कसा रिप्रेझेंट करायचा आहे, 2 क्रॉस लाईन. ओके. दिस इज फर्स्ट लाईन व्हर्टिकल लाईन अँड दिस इज सेकंड हॉरिझॉन्टल लाईन. ओके. तर ह्या झाल्या 2 क्रॉस लाईन. मला सांगा आता हा जो कार्बोनेटम आला तो आपला कोणता आला, हा
कायरल कार्बन आला. ओके, आता या कायरल कार्बनला काय काय त्याचे आहेत, एच आहे, ओ एच आहे, CH2 OH आणि CHO. तर नेहमी काय करायचं, ही लॉंगेस्ट कार्बन चेन पहा. ही लॉंगेस्ट कार्बन चेन म्हणजे आपली काय असणार आहे, व्हर्टिकल लाईन असणार आहे. ओके, आणि टॉपला नेहमी कोणता ग्रुप ठेवायचा, हा ग्रुप ठेवायचा का हा ग्रुप ठेवायचा. आता इथे पहा काय आहे, CH2OH आहे म्हणजे प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि हा CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आहे. ओके, मग सांगा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपमध्ये आणि ह्या CHO ग्रुपमध्ये मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप कोणता आहे, प्रायमरी अल्कोहोलपेक्षा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन इझिली होतं. याचा अर्थ CHO काय झाला, मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप झाला. ओके, म्हणजे हा नेहमी कुठं असणार, टॉपला. ओके, म्हणजे हा इथे CHO, त्यानंतर पुढे आला कार्बन. ओके, तर बघा ह्या कार्बन ॲटमला काय त्याचे पुढे CH2OH म्हणजे लास्ट काय येणार CH2OH. लक्षात आलं सरांच्या, CHO CH2OH. त्यानंतर ह्या कायरल कार्बनला काय त्याचे एच आणि OH. ओके, आपण काय करूया, हा समजा OH आपण राईट साईडला लिहिला आणि हा एच आपण लेफ्ट साईडला लिहिला. तर हे जे स्ट्रक्चर तयार झालं, तर हे स्ट्रक्चर कोणतं आहे, ग्लिसरॉल्डिहाइडचं. ओके, दिस इज दी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड. समजलं सरांना. किंवा मी तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगणार होतो. कोणती, जर तुम्ही ह्या चेनला नंबरिंग केलं अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर तर काय होणार, दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन अँड दिस इज थर्ड कार्बन. दिस इज IUPAC नंबरिंग अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर. ओके, आता इथं पहा IUPAC नेममध्ये ज्या ग्रुपला फर्स्ट नंबर मिळेल, IUPAC नेममध्ये ज्या ग्रुपला फर्स्ट नंबर मिळेल तो ग्रुप नेहमी टॉपला ठेवायचा. लक्षात आलं सरांच्या. एक तर तुम्ही असं ट्रिक लक्ष ठेवू शकता किंवा मग मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप लक्ष ठेवू शकता. ओके, जो मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप आहे तो नेहमी टॉपला ठेवायचा किंवा IUPAC नेम द्यायचं त्याला. IUPAC नेम देताना आपण नंबरिंग करतो, मग नंबरिंग अशा एनकडनं करायची की ज्या एनकडनं ज्या ग्रुपला हायेस्ट प्रायोरिटी असते. ओके, मग ज्या ग्रुपला हायेस्ट प्रायोरिटी असेल, ज्या ग्रुपला फर्स्ट नंबर मिळेल तो ग्रुप नेहमी टॉपला ठेवायचा. बस एवढंच फक्त आपल्याला करायचं. ओके, समजलं सरांना. तर हा झाला ग्लिसरॉल्डिहाइडचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्यानंतर आपण एक्झाम्पल सेकंड पाहूया, ग्लुकोज. ओके, एक्झाम्पल सेकंड ग्लुकोज. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगा, C6H12O6. ग्लुकोजचं स्ट्रक्चर काय पहा, टोटल किती कार्बन आहेत, तर 6 कार्बन आहेत. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड, थर्ड, this is first carbon atom, this is second, this is third, this is fourth, fifth and sixth. ओके, तर हे आहेत ग्लुकोजमधले 6 कार्बन. लॉंगेस्ट कार्बन चेन म्हणजे आपले काय असणार आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन म्हणजे आपली काय असणार आहे, व्हर्टिकल लाईन. ओके, आता पहा फर्स्ट कार्बनला काय लिहायचं आहे, CHO जो मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप आहे. ओके, ग्लुकोजमध्ये काय आहे, CHO ग्रुप आहे आणि लास्ट काय लिहायचं, CH2OH. नीट पहा ग्लुकोजचं मी स्ट्रक्चर कसं करतोय, फर्स्ट कार्बनचा काय तयार करायचा, CHO आणि लास्ट कार्बनचा काय तयार करायचा, CH2OH. त्यानंतर पाहता, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन, दिस इज थर्ड कार्बन, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ अँड दिस इज सिक्स्थ. ओके, त्यानंतर काय करायचं, आता राहिले 2, 3, 4 आणि 5. तर 2 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर, 2 नंबर, 4 नंबर, 5 नंबर याच्या राईट साईडला काय अटॅच करायचा, OH. राईट साईडला OH. ओके, 2 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबरच्या राईट साईडला OH. जो थर्ड कार्बन आहे त्याच्या लेफ्ट साईडला OH अटॅच करायचा. समजलं सर ना, हे असंच अटॅच करायचं. ओके, तरच तुम्हाला इथून पुढचे पॉईंट समजणार आहेत. ओके, आणि पूर्ण हा टॉपिक कार्बोहायड्रेट जो एक बायोमॉलिक्यूल आपण पाहतोय तो पूर्ण ह्या ग्लुकोजवरतीच डिपेंड आहे लास्टपर्यंत. ओके, त्यानंतर आता पहा इथे काय करायला, आता जिथं जिथं कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे म्हणजे एक राहिलेली आहे ती काय करायचं, हायड्रोजननं बॅलन्स करायची. ओके, H इथे एक H अटॅच करावं लागेल, इथे लेफ्ट साईडला H येणार, इथे लेफ्ट साईडला H येणार. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की 2 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबरला राईट साईडलाच OH का अटॅच केला. तर नॅचरली जे आपल्याला ग्लुकोजचं स्ट्रक्चर मिळतं, ग्लुकोज नॅचरली जे आपल्याला ग्लुकोज मिळतं ते जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे त्या ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपल्याला नेहमी असंच पाहायला मिळतं. ओके, नॅचरली जे आपल्याला ग्लुकोज पाहायला मिळतात त्या ग्लुकोजचं स्ट्रक्चर हेच असतं, त्याच्यामुळे आपण हेच ड्रॉ केलेलं आहे. ओके, आणि इथून पुढे तुम्ही लक्षात आहे हे जर ग्लुकोजचं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात राहिलं तर आणि तरच पुढचे इथून पुढचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला समजणार. ओके, हे जर स्ट्रक्चर तुमच्या नाही लक्षात राहिलं तर पॉईंट समजणार नाहीत. समजले सर ना. त्यानंतर आता हे झालं स्ट्रक्चर. आता याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण कसं करणार पहा, टॉपला काय आहे CHO, इथे काय येणार CHO, लास्ट काय येणार सांगा CH2OH. ओके, त्यानंतर 2 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर राईट साईडला काय अटॅच करायचा OH. ओके, OH आणि थर्डच्या लेफ्ट साईडला मात्र काय अटॅच करायचा OH. त्यानंतर इथे काय अटॅच करणार मग H, इथे H, इथे H, इथे H अँड दिस इज द
फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. समजलं सर्वांना? सांगा ग्लुकोजमध्ये कायरल कार्बन किती आहेत? 1 2 3 and 4. तर ग्लुकोजमध्ये हे 4 कायरल कार्बन आहेत. ग्लुकोजमध्ये 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत. समजले सर्वांना? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला नोट करा हे. हां, न्यू पॉईंट आहे DL नॉमिनक्लेचर. तर आपल्याला काय करायचं आहे? कार्बोहायड्रेटचं DL नॉमिनक्लेचर करायचं आहे. ओके, DL नॉमिनक्लेचर किंवा DL कॉन्फिगरेशन असं म्हणतात. ओके, आता हे कॅपिटल D म्हणजे काय आणि कॅपिटल L म्हणजे काय पहा. कॅपिटल D आणि कॅपिटल L हे आपण कोणताही शॉर्ट फॉर्म लिहिलेलं नाही आहे. ओके, ते फक्त काय आहे? नॉमिनक्लेचर आहे, कॉन्फिगरेशन आहे. ओके, हां, DL नॉमिनक्लेचर, DL कॉन्फिगरेशन. तर DL कॉन्फिगरेशनसाठी आपल्याला एक रेफरन्स कंपाऊंड म्हणजे एक स्टँडर्ड कंपाऊंड आपल्याला चूज करावा लागतो आणि तो कोणता आहे? ग्लिसरॉल्डिहाइड. ओके, दिस इज द रेफरन्स कंपाऊंड, दिस इज द स्टँडर्ड कंपाऊंड. ओके, DL नॉमिनक्लेचरसाठी कार्बोहायड्रेटच्या DL नॉमिनक्लेचरसाठी एक आपण स्टँडर्ड कंपाऊंड आपण चूज केला आहे, एक रेफरन्स कंपाऊंड आपण चूज केला आहे आणि तो कोणता आहे? ग्लिसरॉल्डिहाइड. ओके, ग्लिसरॉल्डिहाइड कंटेन्स 1 कायरल कार्बन. तर आपल्याला माहिती आहे आत्ताच आपण पाहिलं होतं की ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये फक्त एक कायरल कार्बन आहे. ओके, अँड दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड. आत्ताच आपण पाहिलं होतं. याला जर तुम्ही नंबरिंग करायचं ठरवलं तर नंबरिंग कसं करणार सांगा? दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन अँड दिस इज थर्ड कार्बन. ओके, हां, याच्यामध्ये टोटल किती कार्बन आहेत सांगा? 3 कार्बन आहेत. ओके, याच्यामधला कोणता कार्बन हा कायरल कार्बन आहे? हां, हा आहे फर्स्ट कार्बन, हा आहे सेकंड कार्बन आणि हा आहे थर्ड कार्बन. ओके, सांग कोणता कार्बन हा कायरल कार्बन आहे? तर हा कार्बन कायरल कार्बन आहे. म्हणजे कोणता? सेकंड कार्बन हा कायरल कार्बन आहे. ओके, मग मला सांग ग्लिसरॉल्डिहाइडमधला फर्स्ट कायरल कार्बन आणि लास्ट कायरल कार्बन कोणता? मी काय क्वेश्चन विचारलं तुम्हाला? ग्लिसरॉल्डिहाइडमधला फर्स्ट कायरल कार्बन आणि लास्ट कायरल कार्बन कोणता? तोच असणार ना, फर्स्ट आणि लास्ट तोच कायरल कार्बन झाला, कारण ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये फक्त एकच कायरल कार्बन आहे, म्हणजे तोच फर्स्ट पण झाला आणि तोच लास्ट पण झाला. ओके, समजलं सर्वांना? आता पहा, आता डी म्हणजे काय आणि L म्हणजे काय पहा. आता नीट लक्षात पहा, डी म्हणजे काय आणि L म्हणजे काय पहा. कॅपिटल D कधी म्हणायचं पहा? इफ OH ग्रुप. नीट लक्ष द्या इकडं, याच्यावरती फोकस करा. इफ OH ग्रुप, हायड्रॉक्सी ग्रुप. ओके, इफ OH ग्रुप ऑफ दी लास्ट कायरल कार्बन. कोणता? लास्ट कायरल कार्बन. इफ OH ग्रुप ऑफ दी लास्ट कायरल कार्बन जर RHS असला असेल, RHS म्हणजे राईट हँड साईड. पहा, ही आहे व्हर्टिकल लाईन. ओके, ही व्हर्टिकल लाईन, ही साईड म्हणजे राईट साईड, ही साईड म्हणजे लेफ्ट साईड. ओके, इफ OH ग्रुप ऑफ दी लास्ट कायरल कार्बन जर राईट हँड साईडला असेल तर त्याला काय म्हणायचं? D म्हणायचं. आणि L कधी म्हणायचं? इफ OH ग्रुप ऑफ दी लास्ट कायरल कार्बन LHSला असेल तर LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड. समजले सर्वांना? आता नीट लक्षात आपण याचं नॉमिनक्लेचर करूया. हा तर आपल्याला माहिती आहे ग्लिसरॉल्डिहाइड आहे. ओके, ग्लिसरॉल्डिहाइड आहे. तुम्हाला फक्त काय करतात? नॉमिनक्लेचर देतात, D किंवा L दोन्हीपैकी एक तुम्हाला लिहावं लागतं. ओके, आता नीट पहा, हा आहे ग्लिसरॉल्डिहाइड. मग याला आपल्याला D म्हणायचं आहे का L म्हणायचं आहे? सांगा पटकन. दिस इज व्हर्टिकल लाईन, दिस इज लास्ट कायरल कार्बन. ओके, दिस इज लास्ट कायरल कार्बन. लास्ट कायरल कार्बनच्या राईट साईडला काय आहे? OH आहे. OH जर राईट साईडला असेल लास्ट कार्बनच्या तर तो कंपाऊंड कोणता झाला? D झाला. ओके, डी ग्लिसरॉल्डिहाइड. आता इथे पहा, हा पण कोणता आहे? ग्लिसरॉल्डिहाइडच आहे. हा पण कोणता आहे? ग्लिसरॉल्डिहाइडच आहे. आता नीट पहा, दिस इज कायरल कार्बन, दिस इज लास्ट कायरल कार्बन. ओके, दिस इज लास्ट कायरल कार्बन. फर्स्ट पण तोच आहे आणि लास्ट पण तोच आहे. दिस इज लास्ट कायरल कार्बन. याच्या लेफ्ट साईडला काय पहा? OH आहे. लेफ्ट साईडला असेल तर काय लिहायचं? L ग्लिसरॉल्डिहाइड. समजलं सर्वांना? D कधी म्हणायचं आणि L कधी म्हणायचं? फक्त काय बघायचं? लास्ट कायरल कार्बन बघायचा. लास्ट कायरल कार्बनच्या राईट साईडला OH असेल तर तो D झाला आणि जर समजा लास्ट कायरल कार्बनच्या लेफ्ट साईडला जर OH असेल तर तो झाला L. ओके, हां, हेच आपण अजून असं लिहू शकतो D प्लस ग्लिसरॉल्डिहाइड आणि हा आपण लिहू शकतो L मायनस ग्लिसरॉल्डिहाइड. आता नीट लक्षात काय सांगतो बा, महत्त्वाचा पॉईंट आहे, एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे. डीच्या पुढे काय सांगा? प्लस आले. तर मला सांगा हे प्लस म्हणजे काय? हे जे आपण प्लस लिहिले तर हे प्लस म्हणजे काय? आठवते का आपण फर्स्ट टॉपिकमध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये आपण हे लिहिलं होतं. ह्या फर्स्टचा मिनिंग काय सांगा? तर हे फर्स्ट म्हणजे काय? हा काय करतो? कंपाऊंड
PPL राईट हँड साईडला रोटेट करतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो डेक्स्ट्रो असं म्हणतो. ओके डेक्स्ट्रो. पहा नॉमिनक्लेचर हे काय आहे, हे नॉमिनक्लेचर आहे, हे कॉन्फिगरेशन आहे. नीट लक्षात डी हे काय आहे कॉन्फिगरेशन आहे, डी हे कॉन्फिगरेशन आहे. पण पुढे जे आपण प्लस लिहिलं आहे ते काय आहे सांगा, तर ते काय आहे PPL. जो कंपाऊंड PPL राईट हँड साईडला रोटेट करतो त्याला आपण डेक्स्ट्रो म्हणतो आणि तो आपण स्मॉल डी किंवा प्लसनं डिनोट करतो. आणि जर मायनस लिहिलं असेल तर याचा अर्थ काय, तो PPL लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो. एकतर आपण ते मायनस एलनं दाखवतो, सॉरी मायनसनं दाखवतो किंवा स्मॉल एलनं दाखवतो. ओके हा डिफरन्स आहे. तर हे डी म्हणजे काय कॉन्फिगरेशन आहे आणि हे प्लस म्हणजे काय डेक्स्ट्रो, की हा कंपाऊंड पुढं प्लस लिहिलं ब्रॅकेटमध्ये, याचा अर्थ हा कंपाऊंड PPL राईट हँड साईडला PPL रोटेट करतो. हा कंपाऊंड PPL राईट हँड साईडला रोटेट करतो. समजलं सर्वांना. पुढे इथे पहा, मला सांगा याचा मिनिंग काय, एल मायनस ग्लिसरॉइड. तर एल म्हणजे हे फक्त नॉमिनक्लेचर, बाकी काही नाही आहे. आणि हे मायनस म्हणजे काय, तर हे मायनस म्हणजे लिवो. ओके तर हे मायनस पुढे मायनस आले ब्रॅकेटमध्ये. ओके तर याचा मिनिंग काय होतो लिवो. याचा अर्थ हा कंपाऊंड PPL लेफ्ट हँड साईडला रोटेट करणार. ओके डीच्या पुढं प्लस येतच असं नाही, नीट लक्षात. कॅपिटल डीच्या पुढे प्लस येतच असं नाही. कधी कधी इथे कॅपिटल डी असतं, पुढे मायनस लिहिलं असतं ब्रॅकेटमध्ये. याचा अर्थ नॉमिनक्लेचर डी आहे परंतु हा PPL लेफ्ट हँड साईडला रोटेट करणार. ओके समजलं सर ना. इथं काय आहे एल, एलच्या पुढे कधी कधी मायनस पण येऊ शकतं प्लस पण येऊ शकतं, नो प्रॉब्लेम. ओके हे महत्त्वाचं आहे खूप. समजलं सर ना. नोट करा हे. हां इथे आपण एक नोट लिहितो आहे. हां नोट काय पहा, तर स्मॉल डी आणि स्मॉल एल, कॅपिटल डी आणि कॅपिटल एल यांचं आपल्याला मिनिंग पाहिजे. ओके तर मला सांगा स्मॉल डी आणि स्मॉल एल हे आपण कुठे यूज केलं होतं, तर फर्स्ट टॉपिकमध्ये हॅलो अल्केन्स अँड हॅलो रेसमध्ये. ओके तर हे स्मॉल डी, तर स्मॉल डी म्हणजे काय सांगा, तर डेक्स्ट्रो. ओके आणि स्मॉल एल म्हणजे काय सांगा, लिवो. ओके डेक्स्ट्रो म्हणजे काय, जो आयसोमर जो कंपाऊंड PPL म्हणजे प्लेन पोलराइज लाईट हा राईट हँड साईडला रोटेट करतो, अशा आयसोमरला अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो डेक्स्ट्रो. एल म्हणजे लिवो. तर लिवोचा मिनिंग काय सांगा, जो कंपाऊंड जो आयसोमर PPL प्लेन पोलराइज लाईट हा लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो, अशा कंपाऊंडला अशा आयसोमरला आपण काय म्हणतो लिवो आयसोमर असं म्हणतो. ओके आता मला सांगा हे स्मॉल डी आणि कॅपिटल डी आणि कॅपिटल एल म्हणजे काय, तर कॅपिटल डी आणि कॅपिटल एल हे कार्बोहायड्रेटचं नॉमिनक्लेचर लिहिण्यासाठी आपण यूज करतो आहे. ओके तर हे डी आणि हे एल म्हणजे काय, फक्त कॉन्फिगरेशन आहे. ओके फक्त हे कॉन्फिगरेशन आहे. ओके हे फक्त काय सांगा कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे कार्बोहायड्रेटचं नॉमिनक्लेचर लिहिण्यासाठी कॅपिटल डी आणि कॅपिटल एलचा यूज केला जातो. तर कॅपिटल डी म्हणजे काय, ज्या कार्बोहायड्रेटमध्ये लास्ट कायरल कार्बनचा OH जर राईट हँड साईडला असेल तर त्याला त्या कार्बोहायड्रेटला डी म्हणतात. आणि कॅपिटल एल म्हणजे काय, तर कॅपिटल एल म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटमध्ये लास्ट कायरल कार्बनचा OH जर लेफ्ट हँड साईडला असेल तर काय लिहितात, कॅपिटल एल असं लिहितात. ओके ह्या डीचा आणि ह्या डीचा काही संबंध नाही आहे. स्मॉल डी आणि कॅपिटल डी यांचा काही संबंध नाही आहे. ओके समजलं सर्वांना. पुढे पहा एक्झाम्पल्स. फक्त आपल्याला काय लिहायचं आहे, DL नॉमिनक्लेचर लिहायचं आहे. हा कंपाऊंड डी आहे का एल आहे, हा कंपाऊंड डी आहे का एल आहे आणि हा कंपाऊंड डी आहे का एल आहे ते फक्त आपल्याला लिहायचं. ओके मग सांग हा जो कंपाऊंड तुम्हाला दिसतोय हा कंपाऊंड कोणता आहे, डी आहे का एल आहे सांगा बरं. तर याच्यामध्ये फक्त काय करायचं तुम्हाला, लास्ट कायरल कार्बन बघायचा. लास्ट कायरल कार्बन पहा, इथं 3 कायरल कार्बन आहेत, 1 2 3 म्हणजे लास्ट कोणता झाला सांगा, हा झाला ना, हा झाला लास्ट कायरल कार्बन. ओके मग मला सांगा लास्ट कायरल कार्बनच्या राईट साईडला OH पाहायचा फक्त. OH पहा हा जो OH आहे लास्ट कायरल कार्बनचा जो OH आहे तो कुठे आहे, राईट हँड साईडला आहे. म्हणजे हा काय झाला सांगा, डी झाला ना. पुढे सेम त्या हे सांगा, दिस इज लास्ट कायरल कार्बन. OH कुठं आहे, लास्ट कायरल कार्बनचा OH कुठं आहे, राईट साईडला आहे. म्हणजे हा सुद्धा काय झाला, डी झाला. ओके त्यानंतर इथे पहा लास्ट कायरल कार्बनचा जो OH आहे तो कुठं आहे सांगा, लेफ्ट साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला आहे. त्यामुळे हा काय झाला, एल झाला. समजले सर्वांना. नोट करा हे. हां केलं नोट सर्वांनी. हां आता ह्या कंपाऊंडचे मी तुम्हाला नावं सांगतो आहे. पहा याचं जे नाव आहे ते नाव आहे डी प्लस अरॅबिनोज. ओके सॉरी डी प्लस रायबोज, दिस इज कॉल्ड रायबोज. ओके हा जो कार्बोहायड्रेट आहे तो कोणता आहे, रायबोज. आता नीट लक्षात इथं डीच्या पुढे काय आले सांगा, प्लस आले. ते डीच्या पुढं मायनस पण येऊ शकतात. तर हे प्लस म्हणजे काय सांगा,
हा जो कंपाऊंड आहे तो PPL राईट हँड साईडला रोटेट करतो. ओके. त्यानंतर पहा याचं नाव काय सांगा. हे ऑलरेडी आत्ता आपण पाहिलं होतं. दिस इज ग्लुकोज. ओके. दिस इज नॅचरली ऑकरिंग स्ट्रक्चर आहे हे ग्लुकोजचं. ओके. दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. पहा 2, 4 आणि 5च्या राईट साईडला काय सांगा OH आहे आणि थर्डच्या लेफ्ट साईडला काय OH आहे. ओके. हा काय सांगा डी ग्लुकोज. ओके. डी ग्लुकोज. हे जे आपण प्लस लिहितो ना ते आपण प्रॅक्टिकली लिहितो. लक्ष ठेवा. हे डी आपण बघून लिहू शकतो पण हे आपण प्लस बघून नाही लिहू शकत. लक्षात येते सर्वांच्या. हे डी आपण हे बघून लिहू शकतो पण हे आपण प्लस याच्याकडे बघून नाही लिहू शकत. हे आपण फक्त प्रॅक्टिकली लिहू शकतो. ओके. डी प्लस ग्लुकोज. पहा आता हा काय आहे सांगा. हा कोणता कंपाऊंड आहे. हा सुद्धा ग्लुकोजच आहे. नीट पहा याची मिरर इमेजेस तुम्हाला इथे दिसते. ओके. पहा जे व्हर्टिकल आहे ते ॲज इट इज. जे व्हर्टिकल आहे ते ॲज इट इज. जे तुम्हाला राईटला दिसतंय ते तुम्हाला इथं लेफ्टला दिसतंय. इथं जे लेफ्ट साईडला आहे ते इकडं राईट साईडला आहे. याचाच अर्थ काय ग्लुकोजची ही आहे मिरर इमेज. म्हणजे हा पण ग्लुकोजच आहे ना. हा पण ग्लुकोजच आहे. आता मला सांगा मग हा जो ग्लुकोज आहे तो ग्लुकोज कोणता आहे सांगा. हा जो ग्लुकोज आहे तो ग्लुकोज कोणता आहे L ग्लुकोज. जर ओरिजिनल कंपाऊंड प्लस असेल तर त्याची जी मिरर इमेज असते ती मिरर इमेज कोणती असते मायनस असते. जर हा PPL राईट हँड साईडला रोटेट करत असेल तर त्याची जी मिरर इमेज आहे ती मिरर इमेज काय करते लेफ्ट हँड साईडला PPL रोटेट करते. मग मला सांगा हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड ह्या दोन कंपाऊंडला आपल्याला काय म्हणता येईल. थोडंसं आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो इथं. ह्या दोन कंपाऊंडला आपल्याला काय म्हणता येईल इनएन्शिओमर्स म्हणता येतील. हे दोन कंपाऊंड काय झाले इनएन्शिओमर्स झाले ना. डी ग्लुकोज आणि L ग्लुकोज हे काय झाले इनएन्शिओमर्स झाले. नीट लक्षात ठेवा. इनएन्शिओमर्स म्हणजे काय असतात. पहा ह्या कंपाऊंडची ही मिरर इमेज आहे. ही मिरर इमेज तुम्ही उचला आणि याच्यावरती ठेवा. करेक्ट मॅच होणार आहे का. करेक्ट मॅच होणार नाही आहे. आणि अशाच कंपाऊंडला आपण काय म्हणतो इनएन्शिओमर्स म्हणतो. ओके. समजलं सर्वांना. नोट करा. पहा न्यू पॉइंट आहे इरिथ्रो अँड थ्रिओ नॉमेनक्लेचर. इरिथ्रो अँड थ्रिओ नॉमेनक्लेचर. ओके. इरिथ्रो अँड थ्रिओ नॉमेनक्लेचर. पहा हे डिपेंड कशावरती आहे बेस्ड ऑन 2 कंपाऊंड्स. तर इरिथ्रो आणि थ्रिओ नॉमेनक्लेचर हे 2 कंपाऊंडवरती डिपेंड आहे. ओके. ते 2 कंपाऊंड कोणते आहेत तर इरिथ्रोज आणि थ्रिओज. ओके. हे कंपाऊंड आहेत इरिथ्रोज अँड थ्रिओज. आणि इरिथ्रो आणि थ्रिओ हे काय नॉमेनक्लेचर. ओके. इथे पुढे SE लागलेलं नाही पहा. म्हणजे इरिथ्रो आणि थ्रिओ हे नॉमेनक्लेचर आहे. इरिथ्रोज आणि थ्रिओज हे काय कंपाऊंड आहेत. ओके. ह्या 2 कंपाऊंडवरूनच आपण काय लिहितो कंपाऊंडचं इरिथ्रो आणि थ्रिओ नॉमेनक्लेचर लिहितो. ओके. तर मग इरिथ्रो कंपाऊंड कोणता आहे आणि थ्रिओज कंपाऊंड कोणतं आहे पहा. दिस इज इरिथ्रोज कंपाऊंड. दिस इज इरिथ्रोज कंपाऊंड. हा पण काय आहे कार्बोहायड्रेट आहे. नीट लक्षात 1 2 3 4 4 कार्बन ॲटम असणारा हा कार्बोहायड्रेट आहे. ओके. पहा CHO फर्स्ट कार्बन. दिस इज सेकंड, थर्ड अँड फोर्थ. पहा नंबरिंग जर तुम्ही पाहिली दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, this is third and this is fourth. Okay. This compound is called as erythrose compound and this compound is known as threose compound. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय पहा. तर ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय पहा. नीट लक्षात. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय तर इथे सेकंड आणि थर्ड कार्बन हे कोणते आहेत कायरल कार्बन. इथे पण तेच आहेत 2, 3 हे काय आहेत कायरल कार्बन आहेत. ओके. सेकंड आणि थर्डला जे OH ग्रुप आहेत ते दोन्हीच्या दोन्ही एका साईडला आहेत. म्हणजे हे जे 2 OH आहेत ते कुठे सांगा राईट साईडला आहेत. म्हणजे ते दोन्हीच्या दोन्ही OH ग्रुप दोन्हीच्या दोन्ही आयडेंटिकल ग्रुप हे कुठे आहेत सेम साईडला आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे जे आयडेंटिकल ग्रुप आहेत हे जे सिमिलर ग्रुप आहेत ते कुठे सांगा अपोजिट साईडला आहेत. ओके. त्या कंपाऊंडला काय म्हणतात थ्रिओज. इरिथ्रोज आणि थ्रिओजमध्ये फक्त एकच डिफरन्स आहे काय तर सेकंड आणि थर्ड हे जे 2 कायरल कार्बन आहेत त्यांच्या जर सेम साईडला जर आयडेंटिकल ग्रुप असतील तर त्याला काय म्हणतं इरिथ्रोज. आणि थ्रिओज म्हणजे काय सांगा. थ्रिओज म्हणजे काय आहे तर आयडेंटिकल ग्रुप जे आहेत म्हणजेच OH ग्रुप जे आहेत ते कुठे अपोजिट साईड आहेत त्याला काय म्हणतात थ्रिओज. ओके. त्यानंतर पहा सेकंड पॉईंट काय लिहायचं आहे ओनली इन दोज मॉलिक्युल्स. म्हणजे इरिथ्रो आणि थ्रिओ हे नॉमेनक्लेचर आपल्याला कोणत्या मॉलिक्युलमध्ये यूज करायचं आहे ओनली इन दोज मॉलिक्युल्स विच हॅव 2 कायरल कार्बन्स. ज्या मॉलिक्युल्समध्ये 2 कायरल कार्बन आहेत अशाच मॉलिक्युल्ससाठी आपण काय यूज करू शकतो इरिथ्रो आणि थ्रिओ नॉमेनक्लेचर यूज करू शकतो. ओके. जर 1 कायरल कार्बन असेल तर इरिथ्रो आणि थ्रिओ नॉमेनक्लेचर आपल्याला यूज करता येत नाही. किती कार्बन ॲटम पाहिजेत तर 2 कायरल कार्बन ॲटम पाहिजेत. अशाच मॉलिक्युल आपण इरिथ्रो आणि थ्रिओ नॉमेनक्लेचर यूज करू शकतो. त्यानंतर पहा
थर्ड. तर इरिथ्रो म्हणजे काय आणि थ्रिओ म्हणजे काय पहा. तर इरिथ्रो कधीच करायचं आयडेंटिकल ॲटम्स ऑर ग्रुप्स, जसं की हे OH OH आहेत काय आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल ॲटम्स ऑर ग्रुप्स ऑन सेम साईड. जर आयडेंटिकल ॲटम किंवा आयडेंटिकल ग्रुप जर सेम साईडला असतील मग ते राईटला असो किंवा ते लेफ्टला असो. तर इरिथ्रोजमध्ये काय झालेलं आहे दोन्हीच्या दोन्ही OH ग्रुप दोन्हीच्या दोन्ही आयडेंटिकल ग्रुप हे कुठे आहेत राईट साईडला आहेत. ओके, त्याला आपण काय म्हणतो इरिथ्रोज म्हणायचं. समजलं. इरिथ्रो कधी म्हणायचं तर ह्या इरिथ्रोजवरूनच दिलेलं आहे ते, कारण इरिथ्रोजमध्ये हे दोन OH ग्रुप राईट साईडला आहेत म्हणजे सेम साईडला आहेत म्हणून आपण इरिथ्रो लावणार पुढे. ओके, आणि थ्रिओ कधी म्हणायचं आयडेंटिकल ॲटम्स ऑर ग्रुप्स ऑन अपोजिट साईड, जसं थ्रिओजमध्ये आहे. थ्रिओजमध्ये काय आहे तर दोन आयडेंटिकल हे जे OH ग्रुप आहेत ते अपोजिट साईडला आहेत. मग तो कंपाऊंड कोणताही असू दे, OHच असायला पाहिजे असं नाही. कोणतेही दोन आयडेंटिकल ग्रुप कोणतेही दोन आयडेंटिकल ॲटम्स हे जर अपोजिट साईडला असतील कायरल कार्बनच्या तर त्याला काय म्हणायचं थ्रिओज म्हणायचं. ओके, कारण थ्रिओजमध्ये काय झालेलं आहे दोन आयडेंटिकल OH ग्रुप हे अपोजिट साईडला आहेत त्यामुळे तो थ्रिओज आहे. आणि इरिथ्रोजमध्ये काय आहे दोन आयडेंटिकल ग्रुप हे सेम साईडला आहेत. ओके, लक्षात आलं सर्वांच्या. किंवा तुम्हाला इथे एक ट्रिक सांगतो नीट लक्षात. ट्रिक पहा इरिथ्रोज इरिथ्रोज. ओके, पहा हे आपण 3 लाईन काढलेत. ओके, ही आहे व्हर्टिकल लाईन आणि याला आपण काय काढले 3 लाईन ई. ओके, आणि याला जर आपण ॲरो काढले तर हे सर्व ॲरो एकाच डायरेक्शनमध्ये चाललेत ना. हा पण ॲरो आणि हा पण ॲरो हे कुठे चाललेत एकाच डायरेक्शनमध्ये चाललेत. पहा जर समजा आयडेंटिकल ॲटम्स किंवा आयडेंटिकल ग्रुप हे जर सगळे सेम साईडला असतील तर त्याला काय म्हणायचं इरिथ्रो. समजले सर्वांना इरिथ्रो. आणि थ्रिओ कधी म्हणायचं पहा 3O टी. नीट लक्षात आपण काय केलं इथं टी. पहा याला जर तुम्ही ॲरो काढला तर हे दोन ॲरो कुठे चालले सांगा अपोजिट डायरेक्शनमध्ये चालेल. ओके, हा ॲरो आणि हा ॲरो अपोजिट डायरेक्शनमध्ये चालेल तर त्याला काय म्हणायचं सांगा थ्रिओ. ओके, याचा अर्थ काय जर दोन आयडेंटिकल ॲटम्स किंवा ग्रुप हे जर अपोजिट साईड असतील तर त्याला काय म्हणायचं थ्रिओ म्हणायचं. समजले सर्वांना. आता पहा एक्झाम्पल्स मला सांगा हा जो कंपाऊंड आहे तो इरिथ्रो आहे का थ्रिओ आहे सांगा. आणि हा कंपाऊंड सांगा ह्या कंपाऊंडमध्ये इरिथ्रो लिहायचं का थ्रिओ लिहायचं. एकदम इझी आहे ना. दिस इज कायरल कार्बन दिस इज कायरल कार्बन. पहा BR हे दोन आयडेंटिकल ॲटम्स आहेत आयडेंटिकल ग्रुप्स आहेत हे कुठे सांगा अपोजिट साईडला आहेत. अपोजिट साईडला असतील तर हा काय झाला सांगा थ्रिओ. इथे मी लिहितो दिस इज थ्रिओ कंपाऊंड. हा सांगा कोणता आहे तर CL हे कुठे आहेत CL हे आयडेंटिकल ॲटम्स आहेत आणि ते कुठे आहेत सेम साईडला आहेत ना. पाहते सेम साईडला आहेत मग ते लेफ्ट असो किंवा राईट असो. इथे दोन्हीच्या दोन्ही CL हे कुठे आहेत सांगा सेम साईडला आहेत त्यामुळे हा काय झाला सांगा इरिथ्रो झाला. ओके, दिस इज इरिथ्रो. हा पण कार्बोनेटम आणि हा पण कार्बोनेटम कोणते आहेत कायरल कार्बोनेटम. हा पण कायरल आहे हा पण कायरल आहे. समजले सर ना. हा थ्रिओ आहे आणि हा इरिथ्रो आहे. ओके, आणि कार्बोहायड्रेटसाठी कोणत्या कार्बोहायड्रेटसाठी किंवा कोणत्या कंपाऊंडसाठी इरिथ्रो आणि थ्रिओ यूज करायचं ज्या कंपाऊंडमध्ये दोन कायरल कार्बोनेटम आहेत. ओके, ज्या कंपाऊंडमध्ये दोन कायरल कार्बोनेटम आहेत अशाच कंपाऊंडसाठी इरिथ्रो आणि थ्रिओ नॉमेनक्लेचर यूज केलं जातं. नोट करा हे. आपण बायोमॉलिक्युल्समध्ये कोणकोणते पॉईंट पाहिले तर आज आपण पाहिलेला फर्स्ट पॉईंट होता क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑन द बेसिस ऑफ सोल्युबिलिटी. त्यानंतर आपण पॉईंट कोणता पाहिला क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑन द बेसिस ऑफ रिड्युसिंग प्रॉपर्टीज. त्यानंतर आपण पाहिला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्यानंतर आपण पाहिलं DL नॉमेनक्लेचर आणि त्यानंतर आपण पाहिलं इरिथ्रो अँड थ्रिओ नॉमेनक्लेचर. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.